स्वागत। आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। तुमचे लोक मंत्रालयात दलाली आणि धंदे करायला जातात। उद्धव ठाकरे यांच्यात दम आहे। त्यांच्या कामाची दखल जगाने घेतली आहे। अंबादास दानवेंचे भाजपावर हल्लाबोल। आता महानगरपालिका रोबोटद्वारे करणार मॅनहोल चेंबरची क्लिनिंग। मनपाची आत्मनिर्भरतेकडे यशस्वी वाटचाल। आता सविस्तर बातम्या। तुमच्या बापाची जहागीर नाही राम मंदिर। राम का फक्त अयोध्यात आहे का? काळ्या राम मंदिरामध्ये राम नाही का? असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित करत भाजपावर सडकून टीका केली। बोलवलं होतं, पूजेला बोलवलं होतं, मात्र तुम्ही त्यालाही येणं टाळलं। कदाचित बाळासाहेब असते तर ते आले असते। तुम्ही बोलत आम्हाला राम भक्ती भाजपने शिकवायची गरज, तुमच्या काय बापाची जागीर नाही राम मंदिर। राम काय तुमच्या एकट्याचा नाही आहे, राम या अख्ख्या हिंदुस्थानाचा आहे, जगाचा आहे। आम्ही ज्यावेळेस राम मंदिरचं दर्शनाला गेलं का तुम्हाला बोलवलं होतं, तुम्हाला या म्हटलं, गरज काय? आणि राम मग काय अयोध्येतच आहे का? इथं नाशिकमध्ये नाही का राम? काळा राम मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिथं सर्वसामान्य माणसासाठी मंदिर खुलं व्हावं म्हणून संघर्ष केला, त्या ठिकाणी उद्धवजी दर्शनाला होते त्या दिवशी। माहिती आहे राम काय नुसतं अयोध्येत, अरे मनामनात राम असणारे मानणारे आपण लोक आहोत। तुम्ही बोलल तिथे येणं जरुरी का? तुम्ही कोणाला जागेदार तुर्राम खा लावून गेले का? तुम्ही म्हणलं तिथं आलं पाहिजे। पहिली गोष्ट तर राज्याच्याच नेतृत्वाला मोदी शाह जोडगोने विचारलं का नाही विचारलं, प्रदेशाध्यक्षाला इथं आता शब्द येणार नाही, वाटपरणं त्यांच्यासारखं खालच्या लेवलला जाणं मला जमणार नाही, पण तो कोण विचारतो त्यांच्या याला? तेव्हा मानसिक संतुलन तर यांचंच बिघडलं। रोज काय काय बोलतायत। मग सरसंघचालक मस्जिदीत गेले त्यावेळेस काय नाही बोलले मानसिक संतुलन बिघडलं म्हणून? मोदीजी रोज काय बोलतात, मुसलमान काय पोर वाढवणारी जमात आहे, काय बोलणं चालू आहे? याचा अर्थ भारतीय जनता पार्टीच्या ओव्हरऑल तुम्ही पहिल्या दिवशीचे भाषण आणि आजचे भाषण ऐका, भारतीय जनता लोकांचे टोटल मेंटली यांना खऱ्या अर्थानं मानसिक सल्ला किंवा मानसिक तपासणीची आवश्यकता टोटल भारतीय फार वरपासून खालपर्यंत आवश्यकता असं मला वाटतं। उद्धवजी ठाकरे साहेबांमध्ये दम आहे। जिथं बसून तिथून सरकार चालू शकत एवढी ताकद होती। तुमच्यासारखं नाही आहे, नुसतं दलाली आणि धंदे करायला मंत्रालयात जाणारे उद्धवजी ठाकरे साहेब नाही आहे। तुमचे काय चालतात भारतीय जनता पार्टीचे मंत्रालयात बसून काय काय धंदे चालतात हे जरा लोकांना विचारा। मी नाही बोलत आहे, सामान्य माणसाला लोकांना जाऊन विचारा काय करतात तुमचे लोक। मंत्रालयात जाऊन नुसते दलाली आणि धंदे करतात। स्पष्ट बोलतो, गरज काही नाही उद्धव साहेबांना करण्याची। आमच्यासारखे शिवसैनिक त्यांच्या मागे खंबीर आहे। या महाराष्ट्रातले हजारो जनता त्यांच्या सोबत आहे। या महाराष्ट्रातल्या काय देशातल्या काय जगातल्या जनतेनं कोविडच्या काळात केलेल्या कामाची त्यांची दखल घेतलेली आहे। थाळ्या वाजवत आणि दिवे लावत नाही बसले ते। शासकीय घाटी रुग्णालयामध्ये परिचारिकांचा तुटवडा असताना नवीन विभाग उभारू नका अशी मागणी करत परिचारिकांनी आंदोलन केले असून त्यांच्या मागणीबाबत त्यांनी एडीएन सोबत बोलताना माहिती दिली। घाटीमध्ये कुठलाही नवीन कक्ष उघडू नका, कारण पद मंजूर नसताना कक्ष उघडले जातात आणि आहे त्या परिचारिकावरती कामाचा लोड येतो आणि त्यामुळं रुग्णसेवा म्हणावी तशी आम्हाला करता येत नाही। आणि असे असताना देखील CVTS बिल्डिंग म्हणून एक CVTS म्हणजे त्या ठिकाणी हार्टचे ऑपरेशन वगैरे, ऑपरेशन नाही पण अँजिओग्राफी वगैरे असं होत होतं आणि त्या ठिकाणी जी पार्किंग आहे, पार्किंगची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी आर्थोचा वॉर्ड तयार केला आहे आणि तो वॉर्ड इतका कंजेस्टेड वॉर्ड आहे, इतकी घाण आहे। त्या वॉर्डमध्ये इलेक्ट्रिकची डीपी आहे। असे असताना देखील त्या ठिकाणच्या HODंच्या मनमानीपणाने तो वाढ त्या ठिकाणी उघडण्याला केलेला आहे। आणि जनावरं जसे आपण गोठासुद्धा आपण दररोज स्वच्छ करतो, तरी आपल्याला म्हणजे असं वाटतं की नाही जनावरांना आपण मोकळं सोडावं, पण त्या ठिकाणी माणसांना त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आणि या रुग्णांसाठी म्हणून आजचं आमचं आंदोलन आहे आणि या ठिकाणी हा वाढ सुरू करू नये अशी आमची प्रशासनाला आम्ही 1 वर्षापासून वारंवार विनंती करूनही प्रशासन टसकीमस होत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे ओटी सुरू करायची, वरती ओटी सुरू करायची। आज संडास बाथरूमचे दरवाजे जर तुटलेले असतील, ते जर PWDचे तर कुठलेही कामं होत नाही आणि आम्ही त्याला खूप वैतागलेले आहोत। असं असताना
PWDनी मग या ठिकाणचं बांधकाम कसं काय केलं, OT रिन्युवेशन नवीन कशी काय केली, हे सगळं आम्ही प्रशासनाला विचारलं असताना या प्रश्नांची उत्तरं आम्हाला दिली जात नाही. आणि त्यापेक्षा भयंकर म्हणजे इनप्लॅन्ट म्हणून जे शासनाने इथल्या प्रशासनाने परचेस केलेले आहेत, जवळजवळ 2 ते 3 कोटीचे ते इनप्लॅन्ट OTमध्ये पडून आहेत. ते डॉक्टर वापरत नाही आणि पेशंटला नाहक भूदंड होतो आणि त्यांना 15 ते 16 हजाराचे इनप्लॅन्ट बाहेरून एजंटकडनं खरेदी करावे लागतात. याला सुद्धा आमचा विरोध आहे की ह्या इनप्लॅन्टची काहीतरी विल्हेवाट लावा. या आणि अशा अनेक हॉस्पिटलच्या अडचणी आहेत. दाखवलं जातं की या ठिकाणी सगळं सुरळीत चाललंय, परंतु सगळीकडे अनेक आम्हाला अडचणींना काम करत असताना तोंड द्यावं लागतं. आणि प्रशासनाला वारंवार विनंत्या करून निवेदनं देऊन प्रशासनाने त्याची नोंद घेतली नाही, म्हणून रुग्णांसाठी आज आमचं हे आंदोलन आहे. महानगरपालिकेच्या वतीने रंगार गल्ली अत्तर गल्लीत मार्किंग केल्यानंतर तिसऱ्या दिवशी सिटी चौक मछली खडक येथील दुकानसमोरील ओटे टीन शेडचे अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. मागील 4 दिवसापासून शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू असून त्यात शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सिटी चौक मछली परिसरात तिसऱ्या दिवशी महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई करत दुकानसमोरील ओटे पत्राचे शेड काढण्यात आले. या अगोदर रंगार गल्लीतील अत्तर गल्लीत मार्किंग करण्यात आली होती. महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने गेल्या 4 दिवसापासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहागंज भागातून सुरू झालेली कारवाई नंतर गुरुवारी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सिटी चौक मछली खडक कपडा मार्केट येथून रस्त्यावर अतिरिक्त बांधकाम केले असलेल्या दुकानसमोरील ओटे, पत्राचे शेड, इतर अतिक्रमण काढण्यात आली. गुरुवारी सकाळी मनपा अतिक्रमण पथक नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यासोबत रंगार गल्लीत दाखल होत येथील अत्तर गल्लीतील दुकानसमोर मार्किंग करण्यात आली. यावेळी स्थानिक व्यापाऱ्यांनी मनपा अधिकाऱ्यांना सतत येऊन नाहक त्रास देऊ नका, एकदाचा सोक्षमोक्ष लावा आणि अतिक्रमण असेल तर पाडून टाका, परंतु गेल्या 15 वर्षापासून नुसतं मनपा प्रशासन मानसिक छळ केल्यासारखं वागत आहे, असा प्रश्न करत संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी मार्किंग केल्यानंतर सिटी चौक समोरील कपडा मार्केट येथील ओटे व इतर अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली. या कारवाई मनपा उपायुक्त सविता सोनवणे, इमारत निरीक्षक मजहर अली, सागर श्रेष्ठ, सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक 2चे रमेश मोरे, नगर रचना विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह मनपातील अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचारी अधिकारी, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव आदींचा या मोहिमेत सहभाग होता. औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात कार्यरत पोलीस शेख कासम यांना पोलीस महासंचालक यांचे पदक विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात उल्लेखनीय तसेच विशेष कामगिरी करणाऱ्या औरंगाबाद ग्रामीण पोलीस कर्मचारी शेख कासिम यांना पोलीस महासंचालक पदक दिनांक 1 मे रोजी विभागीय आयुक्त यांच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात आले आहे. पोलीस कर्मचारी शेख कासिम यांची नियुक्ती सध्या औरंगाबाद ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखा येथे आहे. औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यात विविध ठिकाणी दरोडे, जबरी चोरी, खून असे गंभीर गुन्हे उघडकीस केले होते. या गुन्ह्यात काही आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा लागल्याने पोलीस कर्मचारी शेख कासिम यांचा मोठ्या प्रमाणावर योगदान असल्याने त्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस महासंचालक पदक मिळाले आहे. हे पदक मिळाल्याबद्दल जिल्हाभरातील त्यांचे नातेवाईक व मित्रमंडळ यांनी पोलीस कर्मचारी शेख कासिम यांना अभिनंदन केले आहे. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. जिले के एसपी माननीय मनीष कालवानिया सर और एडिशनल एसपी सुनील लांजेवर सर, इनके मार्गदर्शन में हम काम करते हैं और इनके काम करने से हमें उत्साह मिलती है और हमको ये अधिकारी हमें मार्गदर्शन करते हैं कि हर काम कैसा किया जाए और काम करने की पद्धत, इन अधिकारियों की वजह से हमें काम करने की पद्धत मिलती है. आरोपी को कैसा पकड़ना है और गुनाह कैसा ओपन करना है, इनके मार्गदर्शन से हमारे जो भी सीनियर अधिकारी, सीनियर अमलदार, हम सब साथ में मिलकर काम करते हैं. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर.
ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। आता सविस्तर बातम्या। महानगरपालिकेद्वारे खरेदी करण्यात आलेल्या व्हेइकल माउंटेड मॅनहोल क्लिनिंग रोबोटद्वारे आता मॅनहोल चेंबरची सफाई करता येणार असून कामगार दिनाचे औचित्य साधून महानगरपालिका मुख्यालय येथे प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। शहरातील ड्रेनेज लाईन्स व चेंबर स्वच्छ करण्यासाठी मनपाकडे सद्यस्थितीत जेटिंग मशीन्स, व्हॅक्यूम मशीन्स, डिसेल्टिंग मशीन्स व पॉवर रोडिंग मशीन्स कार्यरत आहेत। मात्र कॅमेराचा वापर करून चोको बसलेल्या तंतोतंत जागेचा शोध घेऊन ड्रेनेज लाईन व मॅनहोल चेंबर स्वच्छता करणारी विशिष्ट प्रकारची मशिनरीची कमतरता होती। भारत सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ड्रेनेज लाईन व मॅनहोल चेंबर स्वच्छ ठेवण्यासाठी अत्याधुनिक रोबोटच्या वापरास प्राधान्य देण्यात आले। या पार्श्वभूमीवर व्हेइकल माउंटेड मॅनहोल क्लिनिंग रोबोट 1 वर्ष देखभाल दुरुस्तीसह खरेदी करण्यासाठी JEM पोर्टलद्वारे निविदा प्रक्रिया राबविण्यात आली। निविदेअंती में जनरोबोटिक इनोव्हेशन्स प्राली यांच्याकडून 2 व्हेइकल माउंटेड मॅनहोल क्लिनिंग बँडिक्यूट रोबोट 1 वर्ष देखभाल दुरुस्तीसह खरेदी करण्यात आले आहेत। सदरील बँडिक्यूट रोबोट अशोक लेलँड कंपनीच्या बडा दोस्त या चेसिसवर उभारणी करण्यात आले असून या रोबोटद्वारे 8 मीटर खोलीपर्यंतचे मॅनहोल चेंबर तसेच 1.5 मीटर लांबीपर्यंतचे ड्रेनेज लाईन साफ करता येते। खरेदी करण्यात आलेल्या रोबोटमुळे ड्रेनेज लाईन व मॅनहोल चेंबर स्वच्छ ठेवणे अत्यंत सोयीस्कर होणार असून शहरातील स्वच्छतेवर देखील नियंत्रण राहणार आहे, अशी माहिती यांत्रिकी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, शहर अभियंता AB देशमुख, कार्यकारी अभियंता यांत्रिकी अमोल कुलकर्णी, यांत्रिकी विभागाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती। महाराष्ट्र दिनानिमित्त महानगरपालिकेच्या भडकल गेट परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय नूतन माध्यमिक विद्यालयात झेंडावंदन करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। 1 मे महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त महानगरपालिकेच्या भडकल गेट परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय व माध्यमिक नूतन विद्यालयात शाळेच्या मुख्याध्यापिका कामिनी सुरंगलीकर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। महानगरपालिकेच्या भडकल गेट परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय व माध्यमिक नूतन विद्यालयात महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त झेंडावंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कामिनी सुरंगलीकर यांच्या हस्ते मुख्य झेंडावंदन करण्यात आले। यानंतर महाराष्ट्र गीत तसेच शाळेतील शिक्षक शिक्षिकासह मुलामुलींनी अंमली व तंबाखूजन्य पदार्थ सेवन न करण्याची शपथ घेण्यात आली। यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती। महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर करत सर्वांचे लक्ष वेधले, तर माध्यमिक वर्गातील मुलांनी मल्लखांब खेळातील वेगवेगळ्या प्रकारचे प्रदर्शन केले। या मल्लखांब खेळात या शाळेला पुरस्कार मिळालेला आहे। बुधवारी महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मनपाच्या मुख्य प्रांगणात याचे सादरीकरण करून मनपा शाळेतील मुलं सुद्धा विविध खेळात अव्वल आहेत, याची झलक मनपा प्रशासक आणि मनपा अधिकारी यांच्या समोर दाखवून दिली। यासाठी शाळेतील तेजस्विनी देसले, कला व क्रीडा शिक्षक काकासाहेब जाधव, कृष्णकुमार विधाते, गुलाब चव्हाण, कुणाल वीर आदीसह मल्लखांब खेळातील विद्यार्थी धीरज बर्वे, भरत फुसे, प्रशांत जम, गणेश सोनवणे, सम्यक दळवी, जय कांबळे, सार्थक राऊत आदी यावेळी समावेश होता। व्हॉइस ऑफ मीडिया ASGI हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते।
यामध्ये अनेक पत्रकारांनी सहभाग नोंदवत लाभ घेतला। 1 मे रोजी व्हॉइस ऑफ मीडिया ASGI हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। 2 दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये 80 पेक्षा जास्त पत्रकारांची नेत्र तपासणी करण्यात आली आहे। या शिबिराचे आयोजन व्हॉइस ऑफ मीडियाचे अब्दुल कयूम यांनी केले होते, तर यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, नशामुक्त अभियानाचे साजिद मौलाना, पत्रकार शेख मझहर, राधाकृष्ण पंडित, डॉक्टर शकील शेख आदींनी व्हॉइस ऑफ मीडियाच्या ह्या उपक्रमाचे कौतुक केले। यावेळी ASGI हॉस्पिटलचे डॉक्टर फरीन शेख, डॉक्टर नदीम काझी, डॉक्टर प्रशांत बोर्डे आदींची उपस्थिती होती। आज या ठिकाणी सामाजिक बांधिलकीतनं व्हॉइस ऑफ मीडिया आणि ASGI हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डोळे तपासणी आणि उपचार असा एक चांगला उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। मी धन्यवाद देईल ASGI हॉस्पिटलच्या सर्व स्टाफला, डॉक्टर्सना, तसेच धन्यवाद देईल व्हॉइस ऑफ मीडियाच्या सर्व पत्रकार बांधवांना। सतत बिझी असतात। 3 P म्हणजे पॉलिटिशियन, पत्रकार आणि पोलीस, त्या तिघांनाही घरी काय चाललंय माहीत नसतं, परंतु घरच्या कुटुंबियांकरता एक दिवस त्यांनी आज काढला आणि त्यांची आवर्जून या ठिकाणी नेत्र तपासणी करून घेत आहे, म्हणून त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे। अपने हॉस्पिटल ASGI हॉस्पिटल में आज पत्रकारों के लिए और उनके फैमिली के लिए जो शिविर रखा गया था उस सब के लिए मैं सारे पत्रकारों का धन्यवाद अदा करती हूँ कि आप सब ने हमको बहुत अच्छे से जो है प्रतिसाद दिया इस चीज़ का। दूसरी चीज़ 2-3 चीज़ें अपने को आँखों के बारे में समझनी है कि जिन लोगों को जिनकी उम्र 1 तो 40 के ऊपर है या उसके पहले भी अगर किसी को शुगर है, BP है, इन सब लोगों ने साल में एक बार मिनिमम अपनी दवाइयाँ डाल के अपनी आँखों का चेकअप ज़रूर करना चाहिए। ये बहुत इंपॉर्टेंट है। हमें लगता है कि यार हमारी तो शुगर ठीक चल रही है, हम तो दवाई खा रहे हैं, हमारा सब कुछ ठीक रहेगा, बट साल में एक बार अपने आँखों का चेकअप ज़रूर करवाएं, ये मैं सबसे रिक्वेस्ट करना चाहूँगी। आज 1 मे म्हणजे लेबर डे, या दिवशी व्हॉइस ऑफ मीडिया यांच्या माध्यमाने आणि ASGI हॉस्पिटल औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर इथे एक शिबिर, नेत्र चिकित्सा शिबिर राबवण्यात आलेली आहे। यामध्ये आपण सगळे पत्रकार बांधवांची आणि त्यांच्या परिवाराची मुफ्तमध्ये तपासणी, डोळ्याची तपासणी आणि त्यांच्या डोळ्यासाठी मार्गदर्शन असं करण्याचा उपक्रम आज राबवलेला आहे। तसेच कारण काय आपले पत्रकार बंधू दिवसभर फिरत असतात, त्यांना जितकी त्यांची आपल्याला गरज आहे तितकीच त्यांनाही त्यांच्या डोळ्याची फार गरज असते आणि अशाच वेळेस दिवसभर भटकत असताना बऱ्याच वेळेस स्वतःची काळजी न करता आपल्या देशासाठी, आपल्या लोकांसाठी त्यांच्या पद्धतीने त्यांची पूर्ण देशाची माहिती ते त्यांना देत असतात, पण जेव्हा त्यांच्या स्वतःची तपासणीची वेळ येते त्यांना मात्र वेळ नसतो। तर अशा दिवशी, ह्या दिवशी लेबर डे म्हणजे आपण सगळे लेबरच आहोत, डॉक्टर असो का पत्रकार असो, पण सगळ्यांना आपली शरीराची काळजी घेणं ही फार महत्त्वाचा त्यांचा हक्क आहे तो, आणि तो हक्क आपण त्यांच्याकडून हिरावून घेऊ नाही शकत। तर ह्या दिवशी अशा शिबिराच्या चांगल्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या डोळ्याची तपासणी, त्यांच्या परिवाराची तपासणी करून त्यांना व्यवस्थित चष्म्याचा नंबर मानू किंवा ऑपरेशनची कुठली गरज असेल तर त्या पद्धतीने आपण त्यांना सांगू आणि त्यांना असं गाइडेंस करू। वॉइस ऑफ मीडिया की जानिब से आंखों की तपासनी का कार्यक्रम ASGI हॉस्पिटल में लिया गया है। इसके लिए मैं सभी डॉक्टर्स और हॉस्पिटल के चालक और पत्रकार बंधु, इनका सबका मैं धन्यवाद करता हूं और मुबारकबाद देता हूं कि वॉइस ऑफ मीडिया के और पत्रकार जितने हैं अपने यहाँ पर, इनके परिवार के लिए जो है इन्होंने ये कार्यक्रम जो है तो लिया है। इसके लिए मैं इनको बहुत बहुत मुबारकबाद देता हूं और अपने 2 शब्द खत्म करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। तुमचे लोक मंत्रालयात दलाली आणि धंदे करायला जातात। उद्धव ठाकरे यांच्यात दम आहे, त्यांच्या कामाची दखल जगाने घेतली आहे। अंबादास दानवेंचे भाजपावर हल्लाबोल। आता महानगरपालिका रोबोटद्वारे करणार मॅनहोल चेंबरची क्लिनिक। मनपाची आत्मनिर्भरतेकडे यशस्वी वाटचाल। याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।